घडण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीचं प्लॅनिंगही चाललेलं आहे अशी परिस्थिती आहे। नारायण राणेंना मी एवढंच सांगतो की चिंदी चोराने माझ्याशी वाद घालू नये। मी बाबासाहेबांचा नातू आहे। एक राजकीय पक्षाचा अध्यक्ष जरी असलो तरी या देशातले अनेक अधिकारी आहेत की जे बाबासाहेबांना या देशाचे जनक मानतात आणि म्हणून तेच अधिकारी मला असणारा माहिती त्या ठिकाणी देत असतात आणि ह्या घटना घडू नये ही अपेक्षा त्या ठिकाणी असते। तेव्हा सर्व भारतीयांना माझं असणारं आव्हान आहे, डोकं भडकवण्याचं कामकाज होणार का? तर निश्चितपणे होणार। जो सामंजस्य इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांनी दाखवला की आम्ही असणारा ईदे मिलाप हा असणारा गणपतीच्या दिवशी करणार नाही, शांततेने असणारा गणपती विसर्जन व्हावं अशी जी भूमिका घेतली आम्ही दुसऱ्या दिवशी करू, हा सामंजस्य मला आता वाखाणण्यासारखा आहे आणि समजावून घेण्यासारखा आहे। आणि म्हणून दिवाळीनंतर परिस्थिती बेकाबू जाण्याची जी शक्यता दंगलीच्या माध्यमातून होणं, गोध्रा आणि मणिपूर पुन्हा देशामध्ये होणार नाहीत याची दक्षता सर्वसामान्य माणसाने घेतली पाहिजे असं मी आवाहन या ठिकाणी करतोय। मानवतेला कुठेही काळिंबा लागणार नाही याची दक्षता सरकारने जशी घ्यायची असते तशी भारतीय नागरिकांनी सुद्धा घेण्याची असते आणि ते घेतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतोय। इथे दलितही आहेत, आदिवासी आहेत, RSS BJP संविधान बदलणार अशा वल्गना झालेल्या आहेत। तेव्हा आदिवासींना 5वं आणि 6वं शेड्यूल मार्फत आपला इलाका आपल्याला सांभाळता येतो आणि आपलं राज्य त्या ठिकाणी घटनेने बहाल केलेलं आहे, हे आता संपवायला निघालेले आहेत। दलितांना आरक्षण हा असणारा मुद्दा जिव्हाळ्याचा आहे, संपवायला निघालेले आहेत। तेव्हा हे दोन समूह आपल्या विरोधात जातील हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने शहरी नक्षलवाद आणि नक्षलवाद याच्या नावाखाली आता असणारा जेलमध्ये ठोकण्याचं, अरेस्ट करण्याचं, नोटीस देण्याचं कामकाज फार मोठ्या प्रमाणात केलं जातंय आणि ते सुरुवात झाली आहे। आज सकाळीच काही जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत की तुमच्यावरती असणारा NIAची चौकशी का लावू नये अशी परिस्थिती आहे। मी असं मानतोय की गेल्या 70 वर्षामध्ये अनेक वेळा सत्ता पालट झाला, पण हा सत्ता पालट शांततेने पडला अशी असणारी परिस्थिती आहे। यावेळेच्या सत्ता पालट होईल की न होईल हे इलेक्शन रिझल्टच सांगेल, पण इलेक्शन रिझल्टच्या अगोदर निश्चितपणे इथे असणाऱ्या दंगलीचा माहोल, अरागढाचा माहोल हा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि म्हणून मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही भूमिका घेतली होती की 5 महत्त्वाची हिंदूंची मंदिरं जी आहेत ज्याला मिलिटरीच्या ताब्यामध्ये द्यावं। काही चॅनल्सनी त्याच्यावरती असणारा पोल्स गेला आणि 80% लोकांना ही भीती आहे की या मंदिरांवरती काही ना काहीतरी होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे।
मी शेवटी या ठिकाणी एक मुद्दा मांडतो या ठिकाणी की हे शासन सर्वच गोष्टी कॉन्ट्रॅक्टवरती द्यायला निघालेलं आहे. रिक्रुटमेंट सुद्धा आता कॉन्ट्रॅक्टवरती द्यायला निघालेलं आहे. दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ज्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ठामपणाने हे संविधानाने मान्य केलेलं नाही असं जे म्हटलं पाहिजे ते अजून सुप्रीम कोर्ट म्हणत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट करायची असेल तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत सेंट्रलमध्ये आणि युनियन टेरिटरीमध्येच रिक्रुटमेंट होऊ शकते आणि राज्यामध्ये त्या त्या राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत होऊ शकते. हा ठामपणे जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला पाहिजे तो दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टच्या मॅटर गेल्यानंतर देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर जरी लावायचा असला तरी तो प्रायव्हेट एजन्सी मार्फत लावू शकत नाही. ज्या 4 कंपन्या ज्या नेमलेल्या आहेत या बेकायदेशीर आहेत. त्यांना कुठलाही अधिकार नाही रिक्रुटमेंट करण्याचा. जे अकाउंट्सचे अधिकारी आहेत, अकाउंट्स खात्यामधले असणारे अधिकारी आहेत, त्या अकाउंट्स खात्याच्या अधिकाऱ्यांना माझं असणारं म्हणणं आहे की एका बाजूला आपण असणारा शासकीय नोकर आहात तेव्हा शासनाने दिलेला आदेश मान्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये चुकार होता कामा नये. पण हाच कामगार त्याचं दुसरं रूप आहे की तो ह्या देशाचा नागरिक आहे आणि या नागरिकाच्या हातामध्ये या देशाची सार्वभौम सत्ता आहे. तेव्हा या सार्वभौम सत्तेचा वापर करत त्यांनी त्याच्या मंत्र्याला फाईलवरती नोटिंग केली पाहिजे की हे जे रिक्रुटमेंट आपण केलेलं आहे हे रिक्रुटमेंट केलेल्या स्टाफला कुठल्या हेड खालून मी असणारा पगार काढू याचा खुलासा आणि लेखी आदेश आपण त्या ठिकाणी देण्यात यावे. अकाउंट्स डिपार्टमेंट, माझी विनंती आहे की हे बगावत म्हणून आपण असणारा समजणार आहात, परंतु हा बगावत नाही. तुम्ही फक्त असणारा खुलासा मागवताय की रिक्रुटमेंट हा जो भाग आहे, रिक्रुटमेंट हा जो भाग आहे हा यूपीएससी आणि स्टेट पब्लिक कमिशन मार्फतच होऊ शकतो आणि तोच खरा एम्प्लॉई या ठिकाणी होऊ शकतो. जो रिक्रुटिंग एजन्सीने दिलेला माणूस हा शासनाचा एम्प्लॉई कसा होऊ शकतो हा महत्त्वाचा प्रश्न अकाउंट्स डिपार्टमेंट विचारेल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो. माझं निवेदन या ठिकाणी थांबतो. आपण आता विचारा. आता एकनाथ शिंदेच्या गटाकडून देखील आपल्याला निमंत्रण आलंय. संजय शिरसाट जे आहेत एकनाथ शिंदे गटाचे औरंगाबादचे खासदार आमदार त्यांनी निमंत्रण दिले की एकनाथ शिंदे गटासोबत. एकनाथ शिंदे जोपर्यंत बीजेपी बरोबर आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे गटाबरोबर आम्ही कुठलीही बोलणी करणार नाही. राहिला प्रश्न उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर, तर मी असं म्हणतोय की आमची ठासणी झाली, बोलणी झाली, पण ती लग्नाची तारीख काढायला 2 भटजी आडवे येतात आहेत. एका भटजीचं नाव आहे काँग्रेस आणि दुसऱ्या भटजीचं नाव आहे एनसीपी.
हे दोन्हीही पक्ष आपसामध्ये समझोता करत नाहीत आणि त्याच्याच बरोबर शिवसेनेबरोबरही समझोता करत नाहीत. त्यांनी असणारा घोंगडं भिजत त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांनी घोंगडं कशासाठी भिजत ठेवलंय याचाही खुलासा त्या ठिकाणी होत नाहीये. तेव्हा कोण कोणासाठी काम करतंय याच्याबद्दल आता असणारा आम्हाला शंका घेण्यासाठी जागा आलेली आहे. मी अजून शंका घेत नाही, पण ज्या दिवशी शंका घेईन त्या दिवशी सरळ सरळ आम्ही आरोप केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ह्या पक्षाला त्यांनी धमकी समजावी किंवा जे काही समजायचं आहे ते समजावं. तुमची युती होणार असेल तर सांगा युती होणार आहे. सीट वाटप ताबडतोब करून घ्या. सीट वाटप केलं नाही तर आम्ही असणारा उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेशर करणार आहोत की आता तुम्ही निर्णय करा यांच्याबरोबर जायचं की न जायचं, आणि ते प्रेशर करून उद्धव ठाकरेंबरोबर आम्ही समझोता करण्याचा प्रयत्न करू. सर, नितेश राणे पुन्हा म्हणतात की इंडिया आघाडीमध्ये आपल्याला घ्यायला विरोध होत होता किंवा होतोय. असे त्या इंडिया आघाडीचा आमचा काय तेवढा व्यापक नाही. आम्ही महाराष्ट्रापुरते मर्यादित आहोत. तेव्हा महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीमधला असणारा समझोता झाला तर सेनेबरोबर आमचा समझोत्याचा मार्ग मोकळा होतो. त्याच्यामुळे वरचं काय चाललं याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. राज्यामध्ये बीजेपीला हरवणं हे आम्ही असं क्रमप्राप्त केलेलं आहे. साहेब, माझा प्रश्न असा आहे की संसदेचे उद्घाटन प्रसंगी परवा पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या खासदारांना वाटप केलं त्याच्यामधला समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यांनी वगळलेला आहे. त्याबद्दल आपलं मत काय? माझं म्हणणं असं आहे की तू असला काय किंवा नसला काय, की तुम्ही बाबासाहेबांचा असताना जर त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीच्या डिबेटमधलं असताना वाचलं तर त्यांनी असताना म्हटलंय की संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये सेक्युलर हा अंतर्भाव केलेला आहे आणि जे काही आम्ही असणारा फंडामेंटल ड्युटीज म्हणून असणारा त्या ठिकाणी केलेला आहे त्या तो असणारा सगळा समाजवादाचाच भाग आहे. आणि ते कधीतरी शासनाला आता रिसोर्सेस नसल्यामुळे तो ऐच्छिक ठेवलेला आहे, पण नंतरच्या कालावधीमध्ये तो ऐच्छिक न राहता तो कंपल्सरी होईन अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे इंदिरा गांधीने हे 2 शब्द असले पाहिजेत म्हणून तिने असणारा अमेंडमेंट केली. जनतेने ते असणारा मान्य केलं. तो येणारा लहरी कारभार आणि हुकुमशाहीचा कारभार हे सरळ सरळ घोतक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर, एकीकडे इंडिया आघाडीमध्ये जे घेण्यावरून जी चर्चा होती त्यामध्ये उद्धव ठाकरे स्पष्ट त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत. आपण पाठीमागील एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की शरद पवार जे आहेत ते कधी अडाणीला जाऊन भेटतात. कुठंतरी वाटतं का शरद पवारच हा सगळ्यात मोठा अडकाटा तुम्हाला इंडिया आघाडीमध्ये घेण्यामध्ये आहे? राहुल गांधी निर्णय घेऊ शकत नाही हे आता व्हेरी क्लिअर दिसायला लागलेलं आहे. राहुल गांधीने मुंबईच्या इंडिया आघाडीमध्ये सर्व पक्षांना अडाणीच्या ह्याच्यावरती भूमिका घ्या असं त्यांनी म्हटलं. भूमिका झाली की न झाली मला माहीत नाही, पण एनसीपीचे असणारे नेते शरद पवार हे अडाणी बरोबर आहेत हे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे. राहुल गांधींना आता असणारं ठरवावं लागेल की त्यांची भूमिका अडाणीच्या विरोधात आणि शरद पवारांची भूमिका अडाणीच्या बरोबर. शरद पवारांनी किंवा शरद पवारांचं असणारं एनसीपी यांनी अशी कुठेच कंडिशन घातलेली नाही, त्याच्यामुळे ते मोकळे आहेत. पण काँग्रेस पक्ष जो राहुल गांधीचा पक्ष आहे त्या राहुल गांधीच्या पक्षाने भूमिका अशी घेतली की अडाणी हा
इथला कल्प्रिट आहे आणि त्यांनी देशाला लुटलेला आहे. अशा लुटलेल्या असणाऱ्या ह्याला टार्गेट करणं हे काँग्रेसचं भूमिका दिसते. आता ही भूमिका NCP जी आहे, शरद पवार जे आहेत ते अदा करायला तयार नाहीत. राहुल गांधींचं नेतृत्व आता माझ्या अंदाजानं या ठिकाणी सिद्ध होणार आहे की ते निर्णय घेऊ शकतात की न घेऊ शकतात. त्यांनी NCPच्या विरोधात निर्णय घेतला नाही तर निर्णय घेण्याची क्षमता नाही, हे स्वतःच्या ॲक्शनमधनं ते सिद्ध करतायत अशी परिस्थिती आहे. निर्णय घेतला तर त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आहे हे ते सिद्ध करतील. तेव्हा आता राहुल गांधींनी स्वतःला अडानीच्या निमित्ताने ट्रायलवरती ठेवले असं मी त्या ठिकाणी मानतो. Sir, you are mentioned the government is planning to create chaos in the countries, in our countries. What you will do to stop or prevent this? असे कुठल्याही राजकीय पक्षाने काहीही करायचं ठरवलं ते अंमलात यायचं की न यायचं हे असणारा जनतेच्या मनावरती असतं, इच्छेवरती असतं. आणि म्हणून आम्ही असणारा भारतीय जनतेला आवाहन केलेलं आहे की दिवाळीनंतर जी काही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होईल त्याला आपण असणारा खतपाणी घालू नका. 4-5 डोकी गो हत्या, अमुक हत्या, तमुक हत्या, असं लव जिहाद, अमुक तमुक असं जे काही करत बसलेली आहे त्याच्या नादी लागू नका, त्यांना प्रोत्साहन देऊ नका. हे भारतीय जनतेने केलं तर कोणाचे कितीही मनसुबे असले दंगली घडवण्याच्या तर दंगली घडणार नाहीत अशी परिस्थिती होते. MIM आणि बहुजन आघाडी आणि शिवसेना असं समीकरण होऊ शकते का? तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारलेला प्रश्न अधिक बरा राहील. सर, मुंबईमध्ये मराठी माणसांना घर दिलं जात नाही, परराज्यातल्या लोकांची मुजुरी आहे असं. आणि सर त्याला जोडून एक माझा प्रश्न आहे सर, ही एक मुलगी इथं तुम्हाला भेटायला आली आहे, तिला कॉलेज सोडावं लागलं सर अशाच गोष्टी. इशू त्याच्यामधला हा महत्त्वाचा आहे मी असं मानतोय. इथले जे राज्यकर्ते आहेत या राज्यकर्त्यांनी जो एक कल्चर मुंबईतला होता की एकमेकाला स्वीकारण्याचा जो कल्चर होता आणि त्याला जे प्रोत्साहित केलं पाहिजे होतं, दुर्दैवाने जी काही लीडरशिप आली ती कमकुवत होती, त्यांना समजली नाही आणि त्यांना उमजलंही नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे जे राज्यामधल्या लोकांचं एक बेट मुंबई तयार होतंय याला जबाबदार कोण असेल तर भारतीय जनता पक्षसुद्धा आहे आणि काँग्रेससुद्धा आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही त्यावेळेस असताना भूमिका अशी घेतली होती की हा जो परराज्यामधला माणूस मुंबईमध्ये जो येतोय त्याला 5 वर्ष कुठलंही खाजगी वाहन विकत घेण्याची अधिकार असता कामा नये. कारण का मुंबईमधली बेस्ट आणि मुंबईमधली रेल्वे हे माणसाला नुसतं सहजीवन शिकवत नाही तर एकमेकाला टॉलरंट करणं आणि स्वीकारणं हे 2 ट्रान्सपोर्ट मुंबईमधल्या शिकवत होत्या. दुर्दैवाने जी काही लीडरशिप ह्या महाराष्ट्राला आली त्या महाराष्ट्राच्या लीडरशिपला मुंबईचं हे जे कॉस्मोपॉलिटन कल्चर होतं आणि हे कॉस्मोपॉलिटन कल्चर मुंबईच्या ट्रान्सपोर्ट विभागाने शिकवलंय हे लक्षात न आल्यामुळे त्यांनी बाहेरच्या येणाऱ्या माणसाला मराठी माणसाची जी एक मानसिकता होती आणि ती मराठी माणसाची मानसिकता ही परराज्यामधल्या आलेल्या माणसाची झाली पाहिजे
त्याला जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते न दिल्यामुळे आपल्याला असणाऱ्या ह्या घटना होताना त्या ठिकाणी दिसत आहेत. सर कानाखाली आवाज काढून फक्त चालत नाही. सर आपका बहुत बहुत शुक्रिया औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के मज़ार पे जाकर जो महाराष्ट्र में जो वातावरण जो चल रहा था, एक समुदाय के नौजवानों बच्चे के अगर तस्वीर भी लगाए तो किस कर रहे थे आप वहाँ पर जाकर उस माहौल को ठंडा किया, आपका शुक्रिया. मुस्लिम आरक्षण के बारे में आप क्या कहना चाहेंगे? कोर्ट ने हाईकोर्ट ने मंजूरात दी, सुप्रीम कोर्ट ने उसको स्टे नहीं किया है. लागू करने की बात है. मुसलमानों ने सोचना चाहिए कांग्रेस को वोट क्यों कर रहा है, एनसीपी को क्यों वोट कर रहा है. पागल तो मुझे मुसलमान ही दिखाई दे रहा है कि जो लागू नहीं कर रहा है, जो हाईकोर्ट ने मंजूरात दी है, मंजूरात देने के बाद भी जो लागू नहीं कर रहा है उसके ही पीछे जा रहा है. तो ये मुसलमानों ने अपनी राजनीति पर सोचने की बात है, ऐसा मैं मानता हूं. 33% महिला आरक्षण विरोधात आपली काय भूमिका राहायची? महिलांना असणारं आरक्षण मिळालं पाहिजे हे माझ्या आजानेच सुरुवात केली. त्याच्या विरोधात मी कुठं जायचं सांगताय मला. सर, राज्यातील 62,000 शाळा खाजगीकरण झालेल्या आहेत आणि त्या चालवण्यासाठी कॉर्पोरेट कंपनी दिलेल्या आहे, त्यावरती कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या हा ज्वलंत प्रश्न आहे. सर, आपण काय भूमिका मांडू? ते आम्ही असं सरळ म्हणतोय की मग मुख्यमंत्री सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वरती द्या. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा खाजगीकरण करा ना. तुम्हाला जर शासन चालवता येत नसेल तर तुम्ही बाहेर पडा ना. तुम्हाला थोडी आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले चालवायचं. इथली जनता आज आक्रोश करते, कॉन्ट्रॅक्टच्या विरोधातला आक्रोश करते आणि आक्रोश करत असताना तुम्ही पुन्हा पुन्हा त्यांना असं हे करताय. आमचं सरळ म्हणणं आहे की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, कॉर्पोरेट उद्या म्हणेल आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, आणि मी इथल्या असणाऱ्या सर्व कॉन्ट्रॅक्ट कामगारांना आवाहन करतो की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा, परमनन्सी ही आपली असणारी करू, आणि ज्या कॉर्पोरेटनं दिलेल्या आहेत त्या पुन्हा काढून शासनाची जबाबदारी राहणार आहे. याचं कारण की शाळा आणि तरुण पिढी हिच्यामध्ये शासनानेच इन्व्हेस्टमेंट करायचं असतं, कॉर्पोरेटने इन्व्हेस्टमेंट करायचं नसतं. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगीर पाटलांनी आता राज्यभर दौरे सुरू केलेले आहेत. काय आउटपुट निघणार आहे का? याचं उत्तर जे आहे, ज्यांनी मराठा आरक्षणामध्ये पुढाकार घेतला, मग ते अशोक चव्हाण असतील, शरद पवार असतील आणि नारायण राणे असतील, या सगळ्यांना आता उत्तर द्यावं लागेल की का होत नाही, का नाही झाले. गरीब मराठ्यांनी आवाज उठवावा असं आपण म्हणालो होतो मागं. आता जरांगीर पाटील हे गरीब मराठ्यांच्या बाजूने उभे राहिले, मग आपल्याला काय समर्थन असणार आहे? आमचं समर्थनच आहे. गरीब मराठ्यांनी उठाव करावा ना. आम्ही तर सरळ म्हणतोय की निजामी मराठ्यांच्या विरोधात जोपर्यंत असणारा रयतेचा मराठा उभा राहत नाही तोपर्यंत ना शेतीचं विकास होईल, ना इथे असणारा त्यांची प्रश्न मिटतील. मराठा समाजात ओबीसी मधून आरक्षण देण्याचा जो घाट चाललाय तो योग्य वाटतं का? ओबीसीने त्याला विरोध केलेला आहे आणि आम्ही असणारा म्हणतोय त्याच्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीचंच आरक्षण राहिलं पाहिजे. इतर त्यांना आपल्याला आरक्षण द्यायचं आहे. त्याचा असणारा जो फॉर्म्युला आहे तो एक तर शाहू महाराजांकडे होता आणि दुसरा बाबासाहेबांकडे होता. सर, वंचित आणि त्याच्यामुळे हे जे इतर राजकीय पक्षांच्या नादी लागलेला जो आहे तो वाया जाणार आहे. ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना आम्ही असं म्हणतोय की तुम्ही वंचितच्या बाजूने या. आरक्षणाचा मुद्दा हा कशा रीतीने पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये मांडायचा, कशा माध्यमातून मांडायचा त्याची जाणीव आम्हाला आहे, पण तुम्ही पब्लिक करणार नाही.
सर वंचित आणि शिवसेनेचा साखरपुडा होऊन देखील आणि लग्न जर मोडलं तर आपली भूमिका काय राहणार आहे? आम्ही असं अगोदरच भाजपला हरवण्याचं जे आव्हान आहे त्याला कसे सामोरे जाणार? ते आम्ही असं व्हेरी क्लिअर आहे की 48 जागेंची आम्ही असं तयारी केलेली आहे. नालायक काँग्रेसवाले आणि NCP वाले पुन्हा असणारा बी टीमचा असणारा काढतात आहेत. त्यांना एवढंच फक्त सांगतोय की मी जर माझं तोंड उघडलं तर तुम्ही कुठेही राहणार नाहीत एवढं लक्षात घ्या. मी जोपर्यंत संयम बाळगतोय तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी मी भिंग काढायला सुरुवात केली तर मग तुमचे काय काय संबंध आहेत ते मी असं त्या ठिकाणी काढेल. त्याच्यामुळे असं त्यांनी माझ्यावरती ही पाळी आणू नये ही माझी असणारी अपेक्षा आहे. नाही तर माझ्याकडे नो होल्ड बॅरियर असतं. सर महत्वाचा एक प्रश्न आहे की खाजगीकरण किंवा एजन्सी मार्फत जे पदं भरलेले आहेत, जर समजा सेक्रेटरी पद जर समजा एजन्सी मार्फत भरलं आणि त्याचं अनुकरण जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितला करायचं तर ते शासन निर्णय जे आहेत ते लागू कुणाला नेमकं करणार? ते शासन निर्णय लागूच होऊ शकत नाही जोपर्यंत MPC असं एक लक्षात घ्या, जोपर्यंत MPCC मार्फत किंवा UPCC मार्फत होत नाही आणि त्या होत असणाऱ्या माणसाच्या अपॉइंटमेंटवरती जोपर्यंत ज्यांना पॉवर डेलिगेट केलेले आहेत ते डेलिगेट केलेल्या माणसाच्या सह्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून ठरतच नाही. त्याच्यामुळे तो सेक्रेटरी असो किंवा कोणी असो. सर माझा एक महत्वाचा मुद्दा आहे असा की आपण म्हणलात की दिवाळीनंतर एक वेगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते, देशामध्ये येऊ शकते. त्याचाच एक भाग काही दिवसापूर्वी वासुदेवाला उघडपणे सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला, उघडपणे मारण्यात आलं. मग त्याची जर कुठंतरी ती चाहूल लागते का असं वाटतंय आणि त्याच्यावरती आपण ते मी तुम्हाला म्हणालो की त्याच्यामधलं आहे माध्यम काही होईल. माध्यम आज विचार की अमुक याच्यानं होणार, माझं म्हणणं नाही, काहीही त्याच्यामध्ये होऊ शकतं. अल्टिमेट आहे का बाळासाहेब? अल्टिमेट आहे का? दॅट इज आवर इंटरनल इश्यू, दॅट्स नॉट पब्लिक इश्यू. जिल्हाध्यक्ष नाही लातूरला. हो आहे, माहिती आहे मला. आमचे संघटना आणि कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे सलीम सय्यद बसलेले आहेत, ते असं सक्षम आहेत जिल्हा सांभाळायला. त्याच्यामुळे असं आपण चिंता करण्याची गरज नाही. सर इथला मतदार जो आहे तो कुणालाच नाराज करत नाही, त्याच्या मतदार जागृतीसाठी पण काही पक्षांना करावं लागणार आहे का? इथला मतदार जो आहे तो कुणालाच नाराज करत नाही. वंचित आघाडी सोडलं तर सगळेच सत्तेत आहे आणि सत्तेतून बाहेर पण आहेत ना. म्हणजे मतदाराची कुठे गफलत होती असं वाटतंय? ती आता मतदार आहेत. माझं म्हणणं आहे की जोपर्यंत गाडी व्यवस्थित चालली होती तोपर्यंत सत्तेमध्ये कोण बसलं हे मतदाराला घेणं देणं नव्हतं. याचं कारण की त्याला माहीत होतं की चाकोरीतूनच आपण चालणार आहोत. पण आता ज्यावेळेस चाकोरीतून बाहेर पडण्याची भाषा ज्यावेळेस होत आहे त्यावेळेस मतदार स्वतःहून जागा झालाय हे मला दिसतंय. राज्यामध्ये त्रिशंकू वातावरण जे तयार झालेलं आहे, जे की ज्याच्यामुळे एखादी सत्ता नाही तर येणाऱ्या 2024 मध्ये अजून परिस्थिती निर्माण होईल असं वाटतंय का? मतदार काय करेल हे आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत. चल आपण सगळेजण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी चहा नाश्ता घेऊनच जायचंय. जिने सगळ्यांना थोडं बॅग जा, सगळ्यांना म्हणजे दिसतंय सगळ्याच्या कॅमेरा लावू द्या. त्याच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे तुम्ही सगळे उभे राहा. दादा ऐका, थोडं बॅग बाहेर द्या तिथं. तुम्ही घ्या थोडं जरा. ठेवायचं ना कुठे?
ठीक आहे थोडं काय केलं आम्हाला केलं सर तुम्ही पण मागे थोडं एक पाऊल मागे जा सगळं व्यवस्थित सर आपण असं सांगितलं की देशामध्ये दिवाळीनंतर जे वातावरण आहे ते धार्मिक पाठीमागे आवाज येतोय त्याला शांत. सर देशामध्ये दंगलींचं वातावरण होईल निवडणुका डोळ्यासमोर दरवाजा बंद करा जरा सगळ्यांना बाहेर काढा थोडं थांबा पत्रकार परिषद चालू आहे सर आपण असं सांगितलं की आणि आपण नेहमी सांगतो की देशामध्ये दंगलीचं वातावरण निर्माण केलं जात आहे दिवाळीनंतर काही होऊ शकतं गोधरासारखा म्हणजे तसेही प्रकार होऊ शकतो तर नेमकं आपण म्हणजे कशाच्या आधारे सांगतो आहोत आणि आपण सांगत असताना सरकार गंभीर आहे असं वाटतं का? तर या सरकारने एक लक्षात घ्या की या गेल्या वर्षभरामध्ये 1,13,000 हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेलेले आहेत. हे सरकार गेलं तर ते आम्ही बाहेर का गेलो ह्याचा असताना कारणं त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि त्यांनी ती कारणं सांगायला सुरुवात केली आणि त्यांना असणारं ब्लॅकमेलिंग होत असेल धमक्या देण्यात जात असेल किंवा इतर काही गोष्टी केल्या जात असतील तर त्यांची चौकशी निश्चितपणे होणार आणि आपल्यावरती कारवाई होईल. या आता भीतीपोटी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली सत्ता राहिली पाहिजे अशीच कारवाई भारतीय जनता पक्ष RSSकडून केल्या जाते नरेंद्र मोदींकडून केल्या जाते आणि अमित शहाकडून सुद्धा त्या ठिकाणी केल्या जाते. तेव्हा जो काही 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जो गोंधळ घातला त्या गोंधळाची चौकशी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या चौकशीपोटी आपल्याला आपण जे इतरांना आता जेलमध्ये टाकलंय तेव्हा आपल्याला सुद्धा जेलबाद भोगावा लागेल आणि तो थांबवायचा असेल तर मग सत्ता आपल्या हातामध्ये घ्या आणि सत्ता आपल्या हातामध्ये यायची असेल तर अरागज या देशामध्ये माजलं पाहिजे आणि अरागज माजवायचं असेल तर हिंदू मुस्लिम हा डिवाइड त्या ठिकाणी झाला पाहिजे. आर्थिक दृष्टिकोनातून पूर्णपणे देश कोलमडला गेला पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर सत्ता ही आपल्या हातामध्ये राहते. हा गेम प्लॅन आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तर सध्या महाराष्ट्रामध्ये पूर्णतः खाजगीकरण होत आहे त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्याचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते खाजगीकरण झालेलं आहे त्याचं मात्र वंचित बहुजन आघाडीकडनं कुठलीही दखल पण घेतली जात नाही किंवा विरोधी केला जातो. प्रश्न असा आहे की आम्हाला सत्तेमध्ये आम्ही नाही आहोत फक्त मोर्चे आणि आंदोलन काढण्याचा भाग आहे. त्या मोर्चे आणि आंदोलन आम्ही असणारं करत असतो निवेदनं देत असतो. त्याच्यामुळे असणारा हा प्रश्न आपण असणारा काँग्रेसवाल्यांना विचारावा की त्यांनी या देशामध्ये खाजगीकरण पहिल्यांदा सुरुवातच का केली त्याची गरजच काय होती. आम्ही लोकांना सरळ म्हणतोय की तुम्ही आम्हाला असणारा सत्ता द्या या देशामधली व्यवस्था ही घटनेशीर कशी आहे आणि त्याच्यामध्ये खाजगीकरण आहे की नाही आहे याचा आम्ही आपल्याला निकाल लावून देतो. सर एकनाथ शिंदे गटाकडनं निमंत्रण आलंय आमदार संजय शिरसाट जे आहेत ते आपल्याला निमंत्रण देत आहेत की एकनाथ शिंदे गटामध्ये आपण यावं. एकनाथ शिंदे गटाला माझं असणारं आव्हान आहे की तुम्ही असणारं BJP बरोबरचे आपले संबंध तोडा आणि संबंध तोडल्यानंतर मग आपली असणारं बोलणी त्या करायची की न करायचं हे आपण त्या ठिकाणी करू. पण जोपर्यंत तुम्ही BJPमध्ये आहात तोपर्यंत कुठल्याही बोलणी आम्ही करणार नाही. ठाकरे गटाबरोबरही आपली झाले पण मात्र 2 भटजी आडवी येतात असं ते म्हटलं काय आता त्या 2 भटजींना किती गळ्याला लावायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे की त्यांनी असा नवीन भटजी आता या 2 भटज्यांना सोडून दुसरा नवीन भटजी बघितला पाहिजे म्हणजे लग्न लागेल आमचं.
तुम्ही जसं प्रश्न उपस्थित केला की केंद्रामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर ते एनसीपीचं ऐकतील का, म्हणजे निर्णय ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांची भूमिका अशी आहे की अडाणीच्या विरोधात जायचं, राष्ट्रवादीची भूमिका आहे अडाणी बरोबर जायचं. आता एका म्यानामध्ये दोन तलवारी कशा राहतील? आता इंडियामधला असणारा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे, तेव्हा काँग्रेस पक्षाला भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये राहुल गांधीला भूमिका घेतली पाहिजे की जे अडाणी बरोबर जातात आहेत त्यांना इंडियामध्ये ठेवायचं की न ठेवायचं. नोरोबा कुंजोबा त्यांची भूमिका झाली तर निर्णय घेण्याची क्षमता नाही हे सिद्ध होईल, त्यांनी निर्णय घेतला तर निर्णय घेण्याची क्षमता होईल हे सिद्ध होईल. नेमका हेच म्हणजे राज्यामध्ये पाहायला मिळेल का उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये जे दोन भटजी आडवे येत आहेत. हा त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, त्यांचं लग्न लावत नसतील ते तर. सर राज्यात पण पवार साहेबांचाच विषय येतोय आणि केंद्रात पण राहुल गांधीच्या तिथे पवार साहेबांचाच विषय येतो. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये मला कोण व्यक्ती मोठा आणि कोण असं नाही, पार्टी म्हणून तुमच्या भूमिकेशी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. पार्टीशी तुम्ही असा निर्णय घेऊ शकला नाहीत तर तुम्ही इंडिपेंडंट पॉलिटिकल पार्टी असं नाही तर तुम्हाला पाठीमागून कोणतरी चालवतोय असंच फक्त त्याचा निकष टिकतो. दोन्ही ठिकाणी पवार साहेब चालवतात कोणाला माहिती, मी काही त्याचा भाग नाही आहे. आगामी निवडणूक आपण एकटं लढवणार की आणखीन कोण्या पक्षासोबत? आम्ही असणारा म्हणतोय की आम्ही असणाऱ्या शिवसेनेबरोबर समझोत्यामध्ये बसलेलो आहोत. आमचा असणारा साखरपुडा झालाय पण लग्न व्हायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी असणारा नवीन भरती घेऊन असणारं लग्न लावावं असं आम्ही आता उद्धव ठाकरेंना म्हणतो. थँक्यू. चला. एक शेवटचा प्रश्न, इंडिया आघाडीमध्ये घ्यायला संजय राऊतांचा विरोध होतोय वंचित आघाडीला असं नितेश राणे सांगतात. मला माहित नाही त्याच्याबद्दल, नो आयडिया, नो कॉमेंट्स. इंडिया आघाडीमध्ये जायला आवडेल का? निश्चितपणे जायला आवडेल. त्यांच्यातली असणारी जी पोकळी आहे, मोदीला कुठल्या इश्यू आणि कुठल्या पद्धतीवरती मात करायचा हा जो भाग आहे ते वंचित आघाडी ती पोकळी भरून काढू शकते. सर शेवटचा प्रश्न, निखिल वागळे वरिष्ठ पत्रकार त्यांनी असं ही केलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये जे वामन मेश्राम आहेत बामसेट चालवतात ते शरद पवार त्यांना जवळ करतात असं निखिल वागळे वरिष्ठ पत्रकारांचं. मला माहित नाही काय आहे त्याच्यामध्ये, तुम्ही निखिल वागळे यांना विचारा तो प्रश्न. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. चला.